मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे डहाणूची सुप्रसिद्ध अशी महालक्ष्मी जत्रा येथे. महालक्ष्मीची जत्रा चालू झालेली आहे हनुमान जयंतीच्या दिवसापासून आणि चालू असणार आहे पुढचे 15 दिवस. या डहाणूच्या जत्रेला भाविक अगदी दूर दूरून येतात. पालघर पासून, मुंबई पासून आणि बऱ्याच ठिकाणाहून, अगदी गुजरात पासून लोक इथे येतात. मी सुद्धा इथे विरारवरून खास मातेच्या दर्शनाला आलेली होती आणि अगदी छान प्रकारे, उत्तम प्रकारे आमचं दर्शन झालं. विरारवरून आम्ही लोकल ट्रेनने डहाणूला उतरलो. डहाणूवरून 5 मिनिटावर रिक्षा केल्या. टमटम मध्ये बसून आम्हाला पाऊण तास लागला. 50 रुपये पर हेड आमचे घेतले त्यांनी आणि तिथून मग आम्ही अगदी 5 मिनिटात आमचं देवीचं दर्शन झालं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. मुंबईकरांनो, पालघरकरांनो, तुम्ही इथे नक्की या. पालघरकर तर नेहमीच इथे या जत्रेची आतुरतेने वाट बघत असतात. मुंबईकरांना जरी जत्रा माहिती नसेल तर या जत्रेला नक्की या. देवीचं दर्शन झाल्यानंतर आता इथे तुम्ही बघता विविध तऱ्हेचे स्टॉल्स आहेत. या आपल्या गावच्या ताई वेगवेगळ्या प्रकारचे फळं घेऊन उभी आहेत. हे ताडगोळे आहेत. कसे आहेत ताई ताडगोळे? 100 रुपये डझन हे ताडगोळे ताई देतात. एवढं सुंदर असे फ्रेश आहेत, एकदम झाडावरून काढलेले ताडगोळे आहेत. असं अनेक तुम्हाला अगदी फ्रेश फ्रेश फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अगदी स्वस्त मिळणार आहेत. हे सफाळी स्टेशन आणि सफाळी स्टेशनच्या बाहेरून अगदी 2 मिनटं चालायचं आहे. तिथून आपल्याला रिक्षा मिळते आणि रिक्षाने 45 मिनिट्समध्ये 50 रुपये पर हेड रिक्षा आपल्याला देवळापर्यंत पोहोचवते. बरोबर पाऊण तासाने आम्ही इथे पोहोचलो. आता आपल्याला चालत जायचं इथून. ही इथे जत्रा चालू झाली आहे. जागोजागी इथे काही ना काहीतरी स्टॉलवाले बसलेले आहेत. आमचं हो काढलं. आमचं देवीचं दर्शन घेऊन झालं. अगदी 5 मिनिटात आम्ही देवीचं दर्शन घेतलंय. हवन तिथे चालू आहे. प्रचंड गर्दी आहे, पण आमचं दर्शन अगदी 5 मिनिटात झालं. आता दर्शन घेऊन झालं. आता आपण जत्रेला सुरुवात करूया, जत्रा कव्हर करूया. बरीच गर्दी आहे. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातले बरेच लोक इथे आलेले आहेत. इथे हवन होतोय. कडे स्टॉल्स आहेत जिथून तुम्ही हार, फुलं वगैरे घेऊ शकता. बघा इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे फुलं घेऊन बसलेत. सुंदर असे कमळ घेऊन बसलेत. कसे दिले ताई कमळ? 30ला 1. गजरे घेऊन बसलेत, कमळ घेऊन बसलेत आजी. इथेही बरेच फुलवाले, हारवाले, प्रसादवाले बसलेले आहेत. छान, बरीच दुकानं आहेत हार, फुलं आणि फराळ प्रसादाची. बोरं बघा काय छान मस्त. सुकलेली बोरं ना ताई? हे काय? कैरी? कैरी, वाव, लहानपणची आमची आठवण. आणि हे बोर आहे हो का? हे बघा सुकलेलं आहे, ड्राय आहे ते. कशी किलो ही? 50 रुपये पाव किलो. आणि कैरी? 20ची पण देतात, 50ची पण देतात. हे आजी पण इथे शेंगा घेऊन बसल्यात. ताडगोळे बघा इथे. कसे दिले ताडगोळे? 100चे 12.
हम्म. काय छान. कसे दिले वाटते ताई? 20 रुपये. छान. इकडे सगळे आपल्याला लोखंडाची भांडी दिसत आहेत, तवे आहेत, कोयते आहेत, कढया आहेत. हे बघा. अप्पे पात्र आहे. इथे फिश मार्केट देखील आहे, म्हणजे इथे फिशचे व्यापारी बसलेले आहेत. आणि हे जे पूर्ण गल्ली दिसते ते सगळं तिकडेच आहे. तुम्हाला माहिती आहे मी इथे फिश खात नाही, त्याच्यामुळे मी तिकडेच जात नाहीये. हेही असं इथपर्यंत जत्रा आहे. वेगवेगळ्या तऱ्हेचे स्टॉल्स आहेत तिथे. ताई आमच्याला रिक्षामध्ये होत्या आणि हे बघा ह्याही ताडगोळे विकतात. छान. कसे दिले ताई ताडगोळे? कुठून आला ताई तुम्ही? तारापूर वरून आलात. तारापूर वरून ह्या ताई इथे डहाणूच्या जत्रेत आल्या. आमच्याबरोबर ह्या रिक्षामध्ये होत्या. नाम क्या है बाबू अपना? हाँ कहाँ रहता है? दहीसर. दहीसर वरून हा मुलगा आला इथे डहाणूच्या जत्रेत. बघा किती लहान मुलगा आहे आणि हे बघा हे विकतोय. हे बघा कैसा दिया वो? अच्छा तो सवेरे से कितने बजे तक आता है यहाँ? तो मतलब सवेरे से लेकर रात तक कितने बजे तक रहता है पूरा दिन? रात के 12 बजे तक. और सवेरे कितने बजे निकलता है? बापरे. बघा या मुलाची मेहनत बघा. तर जे कोणी डहाणूच्या जत्रेला येतील त्यांनी नक्की या मुलाकडे या आणि त्याच्याकडून ह्या वस्तू खरेदी करा. बरोबर या मंदिराच्या बाहेर पडलात की समोरच आहे हा इथे बसतोय श्री गणेश कृपा हिंदू हॉटेल. त्याच्या खाली हा बसतोय हा मुलगा. नाव काय बोललास एकदा परत सांग? चणे, फुटाणे, फराळ, प्रसादाची दुकानं आहेत, पेढ्यांची दुकानं आहेत. खायचं प्यायचं असेल तर हॉटेल जानकी आहे. सुरीला धार काढणारा पण आहे. कैसा दिया? 40 रुपये. गजरे आहेत हे बघा विविध तऱ्हेचे. सुंदर आहेत गजरे. मस्त आहे. छान. कसे दिले? हो का? छान. मंडळी ह्या ताईच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. सुंदर सुंदर असं हेअर ॲक्सेसरी आहे. नाव काय ताई तुझं? हा मीनाक्षी. देवळाच्या बरोबर बाहेरच आहे. कसे दिले ग? कसे दिले? 100 रुपयाला दिले. 100ला 1, 50ला 2. 100ला 1, 50ला? ते 50 वाले आहे. अच्छा. 100 वाले. हे बघा जाम. बघा जाम कसे दिले? जाम 50चा वाटा. थंडगार इथे उसाचा रस आम्ही प्यायलो आणि आता इथे निघालो त्या पाळण्यांकडे. इथे प्रत्येक छोटे छोटे असे स्टॉल आहेत. लहान मुलांची खेळणी आहेत, ज्वेलरी आहेत, पर्स आहे. या गावच्या लोकांना म्हणजे या पालघरवासियांना ही जत्रा म्हणजे एक मोठी पर्वणी असते. कारण तिथे त्यांना सगळ्या शॉपिंग करायला एकाच ठिकाणी मिळतंय. डेस्टिनेशन सुंदर सुंदर असं चप्पल आहे. बरंच काय काय आहे. हे बघा इथे सुद्धा किती सुरेख आहे. मस्त दिसतंय.
सर्वांनी नक्की या. खूप छान अशी जत्रा आहे. विविध वस्तूंची खरेदी करा, देवीचं दर्शन घ्या, मुलं आणि मुलांना घेऊन आला त्या पायऱ्यांवर बसा आणि मौत का कुआ ह्याचाही एक्सपिरियन्स घ्या. खूप छान असा फिलिंग एक्सपिरियन्स होता. तर मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. मुंबईकरांनो, ह्या डहाणूच्या महालक्ष्मी जत्रेला सर्वांनी नक्की या. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.